व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल बघूनच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत. तर विषय तोच आपल्या बारामतीच्या करामती काकांचा. आता यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. एक म्हणजे अप्पलपोटेपणा, 2 म्हणजे हलकटपणा आणि 3 म्हणजे लबाडी. ठीक आहे. आणि हे गुण काही जणांमध्ये ठासून भरलेले आहेत, ठासून. आणि कदाचित याच काही गुणांमुळे मोठमोठ्या पदांना काही जण मुकले, काही जण तर चक्क पंतप्रधान पदाच्या खुर्चीला सुद्धा मुकलेले आहेत. ते ह्याच गुणांमुळे. काय झालं, 28 जानेवारीला अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. त्या निधनानंतर दुपारी साधारण 4-5 वाजताच पवार साहेबांनी स्वतः कॅमेरा समोर येऊन जाहीर केलं की हा घातपात नाहीये, तर हा अपघात आहे. मग रोहित पवारला विचारण्यात आलं तर रोहित पवार बोलला की 10 दिवस जाऊ द्या, 10 दिवसानंतर मी बोलेन यावर. त्यानंतर 9 फेब्रुवारी पासून ते आतापर्यंत रोहित पवार धिंगाणा घालत चुकलेले आहेत. कदाचित असं वाटतंय की महाराष्ट्राला नवीन जरांगे सापडला की काय. हो ना, लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही अदवा तद्वा बोलायचं, आलतू फालतू बोलायचं. काय तर म्हणे अजितदादा पवार यांचं विमान लँड होण्या अगोदर तिथे काही जण आदल्या दिवशी रेकी करून गेले होते. मग तुम्ही काय झक मारत होते तिथे? बारामतीच्या खासदार काय करत होत्या? बारामती तुमचीच आहे ना, ही आपल्या बापाची राजवट समजतात ना रोहित पवार. मग तुमचे कार्यकर्ते काय करत होते? मजा मारत होते का सट्टा खेळत होते का नवीन भ्रष्टाचाराची प्लॅनिंग चालू होती तिथे? लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील हलकटपणा म्हणजे काय असतो हे मोठ्या साहेबांनी दाखवून दिलं. बाजूला तो अमोल बसलेला, जो स्वतःला अजूनही छत्रपती संभाजी महाराजच समजत असतो, त्याच आवेशात सगळीकडे फिरत असतो. हे भाषण करताना बोलले पत्रकार परिषदेमध्ये, आतून आलेले पवार आणि बाहेरून आलेले पवार, म्हणजे सुनेत्रा वहिनी या बाहेरून आलेल्या पवार आहेत. किती वाईट वाटलं असेल तेव्हा दादांना सुद्धा. 40 वर्ष ज्या महिलेने, आपल्या प्रिय पत्नीने आपल्याला साथ दिली, तिला असं बोलतात. मग आता प्रश्न निर्माण असा होतो की सदानंद सुळे यांनी पण असंच म्हणावं का ही बाहेरून आलेली सुळे म्हणून? नियम सगळ्यांना सारखेच आहेत. मग फक्त एकासाठी नियम बदलत नसतो. हा झाला हलकटपणा. ठीक आहे. आता दुसरं काय होतं आपलं? लबाडी. बघा लबाडी कशी असते ते. लबाडी म्हणजे काय की शरद पवार यांना खासदार व्हायचं होतं राज्यसभेचं, आणि त्यासाठी त्यांना आमदारांची गरज होती. म्हणून जवळपास महिनाभर विलिनीकरणाच्या चर्चा यांनी घडवून आणल्या. मात्र जेव्हा त्यांना लक्षात यायला लागलं की सुनेत्रा पवार काही आपलं ऐकणार नाहीत, वहिनी आपल्या शब्दाबाहेर आहेत, तेव्हा ते थोडे बॅकफुटवर गेले. मग नंतर सुप्रिया सुळे बॅकफुटवर गेल्या. मग रोहित पवारही बॅकफुटवर गेले. आणि मग बरं, ह्या विलिनीकरणाच्या चर्चा जेव्हा चालू होत्या ना, तेव्हा पार्थ पवार, जय पवार यांच्यासोबत यांचं फार गोड 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 बोलणं चालू होतं. रोजच्या भेटी काय,
मग मार्गदर्शन करतोय मी ह्यांना, मग ह्यांना पोरांना गरज आहे माझ्या मार्गदर्शना, स्वतःच बातम्या पेरायच्या सगळ्या. मग स्वतः जाऊन काठेवाडीमध्ये वहिनींना भेटून आले. अर्थात ती सांत्वन सभा होती म्हणा, पण गेलेच ना शेवटी. आता गंमत बघा तुम्ही, विलिनीकरणाच्या चर्चा कधी थांबल्या? जेव्हा यांच्या लक्षात आलं की सुनेत्रा पवार विलिनीकरण होऊ देणार नाहीत आणि आपलं खासदार बनणं हे अत्यंत धोक्याचं झालेलं आहे. पण खासदार तर बनायचंच आहे. मग काय करता? मग गेले काँग्रेसकडे. पण तिकडून आदित्य उठलेला होता. उठलेला म्हणजे उसळलेला होता की नाही नाही नाही, आमचा खासदार झाला पाहिजे राज्यसभेवर. त्याला काहीही करून प्रियंका चतुर्वेदीलाच पाठवायचं होतं, पण ते काही शक्य झालं नाही आणि ते होणारही नव्हतं. मग काँग्रेसनी इकडून काय केलं? पहिले हर्षवर्धन सपकाळ यांनी नकार घंटा वाजवली. मग पवारांनी दिल्लीत फोन पुरवले आणि मग दिल्लीमधून पत्र आणलं. ते पत्र मातोश्रीवर गेलं. नाकमुठीत धरून उद्धव ठाकरेंना त्याच्यावर सही करावी लागली आणि मग यांनी नॉमिनेशन फॉर्म भरलाय. ठीक आहे. इतकी मरमर आणि धडपड पवारांनी यावेळेस का केली असावी असं वाटतं तुम्हाला? सरळ गणित आहे हो. 7च्या 7 राज्यसभा खासदार जे निवडून आलेत ना, ते सगळेच्या सगळे बिनविरोध आलेले आहेत. बिनविरोध. आणि आता जेव्हा वेळ आलेली आहे, बारामतीमध्ये अजितदादा पवार ज्या प्रभागातून, ज्या मतदारसंघामधून निवडणूक लढून आले होते, तिथे आता सुनेत्रा वहिनींना उभं करायचंय आणि त्यांना निवडून आणायचंय. तिथे यांनी घोडा अडवायला सुरुवात केली. या बिनविरोध प्रश्नावरच त्यांनी हातोडा मारला. म्हणजे निवडणूक बिनविरोध होण्याची गरज नाहीये, हे त्यांचं पहिलं वाक्य होतं. त्याचीच नंतर संजय राऊतांनी ओढली आहे, ते पण आपण स्पष्ट करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण या सगळ्या प्रकरणामध्ये पवार साहेब सुनेत्रा वहिनी पवार यांच्या या निवडणुकीबद्दल नेमकं काय बोललेले आहेत हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा पवार साहेबांची ही क्लिप बघा. क्लिप बघण्या अगोदर पुनश्च एकदा नेहमीप्रमाणे विनंती आहे मित्रांनो, मध्यंतरी माझी तब्येत थोडी जास्तच ढासळली होती. मला वाटलं होतं की सुधरेल झपाट्याने, पण ती झपाट्याने ढासळतच गेली. असो, हरकत नाही. गोळ्या औषधं घेऊन रेस्ट घेऊन थोडं आलोय परत तुमच्याशी संपर्क साधायला. आपलं काम परत चालूच झालेलं आहे आणि ते मी बेड रेस्टवर होतो तेव्हा सुद्धा ते चालूच होतं, कारण आपली टीम ऑन फील्ड होतीच. ते उन्हात फिरणं, कुठलं कुठलं पाणी पिणं, त्याच्यामुळे थोडं डिहायड्रेशन झालेलं आणि झाले थोडे प्रॉब्लेम्स. असो, आता पोरांच्या परीक्षा संपणार आहेत. मराठवाड्यातला आपला जो गरीब शेतकरी आहे, उन्हाळ्यामध्ये त्याचे हाल होणार आहेत बॉस, सिरियसली हाल होणार आहेत. आम्ही लिटरली जागोजागी जाऊन बघून आलोय सगळी परिस्थिती. वाईट हाल होणार आहेत. पाणीच नाहीये. टँकरचे भाव गगनाला भिडलेले आहेत सध्या. विहिरीला पाणी नाहीये. नदी तर इकडे दिसतच नाही कधी. तर तेव्हा त्या बिचाऱ्यांना मदत करायची आपल्याला. आपलेच हिंदू माता बंधू भगिनी आहेत, ते त्यांचे लेकरं आहेत, त्यांची शिक्षणं आहेत, वह्या पुस्तकं दप्तरं, नवीन वर्षाची त्यांची तयारी, सगळंच करावं लागणार आहे. तर काम खूप मोठं आहे. शिवाय आपलं गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलचं कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची सेवा सुद्धा सुरूच आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान देता येऊ शकेल ते निश्चित द्या मित्रांनो. आपला एक रुपया अनेकांच्या जीवनामध्ये मोठमोठे बदल घडवू शकतो. तेव्हा मन मोठं करून पुढे या.
आणि सहकार्य करा. चला आता बघूया पवार साहेब नेमकं काय म्हणतायत. फक्त एकच विनंती आहे की हा व्हिडिओ 50 वेळा बघू नका, कारण पवार साहेब या व्हिडिओमध्ये काय बोलतायत लक्षात येणार नाही तुमच्या. एकदाच बघा, सोडून द्या. पवार साहेब नेमकं काय बोलले ते आम्ही तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. तुम्ही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार तुम्ही किंवा सुप्रियाताई वगैरे? नाही, आम्ही वेळेवर उभा केला नाही. आमच्या मर्यादित आहे. प्रचार काय करायचा तर मागची निवडणूक जी झाली ते सुप्रिया विरुद्ध ह्याच उमेदवार होता आणि ज्यांनी फॉर्म भरला त्याच सुप्रियाच्या विरुद्ध 3 लाख वर्षांनी सुप्रिया निवडून आली. त्यामुळे आम्हाला त्याचं काही वैशिष्ट्य नाही. सुप्रियाची 4थी निवडणूक होती. सुनेत्रा पवार यांनी बारामती मध्ये ज्या विधानसभा मतदारसंघातून अजितदादा निवडून यायचे त्याच विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं नॉमिनेशन दाखल केलेलं आहे आमदारकीसाठी. अपेक्षित तर हेच होतं की चलो यार इस बार 2-2.5 साल ही बचे, तो इस बार निकलने 2 सीट, अगली बार देखेंगे. अपेक्षित तर हेच आहे ना. बरं, घरच्यांकडून तर हेच अपेक्षित असू शकतं ना. एकीकडे म्हणायचं की काकी काकी काकी, रोहित पवार खूप करतो ना काकी काकी काकी. दुसरीकडे हे म्हणतात ही बाहेरून आलेले पवार. तिसरीकडून त्या सुळे म्हणतात वहिनींचं माझं खूप चांगलं नातं आहे, अगदी बहिणी बहिणीसारखं नातं आहे. मग जेव्हा काँग्रेसने त्या मोरेला, शशांक मोरे समथिंग का अशोक मोरे काहीतरी नाव आहे त्याचं, त्याला नॉमिनेशन दिलं तिकडचं, तेव्हा यांनी विरोध का नाही केला? त्याचं कारण आहे यांना खासदारकी पाहिजे होती ना राज्यसभेची, म्हणून विरोध केलेला नाहीये. कदाचित ही सेटलमेंट असण्याची शक्यता आहे. येतंय का लक्षात तुमच्या? दुसरं असं आहे की शरद पवार साहेबांचं आत्ताचं जे व्हिडिओ मधलं म्हणणं आहे ना ते असं आहे की सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवणे यास माझा नकार अजिबातच नाही, मात्र मी त्यांच्या प्रचाराला देखील जाणार नाही. बघा, एकीकडे म्हणायचं आमचं अजितदादावर प्रचंड प्रेम, अजितदादावर प्रचंड प्रेम, आणि त्यांच्याच पत्नीला, ज्या की आत्ता अजूनही दुःखाच्या काळात आहेत, कारण त्यांचं हे दुःख आयुष्यभर कमी होईल असं होऊच शकत नाही, आता साथ देता येत नाही का? उतराव ना रोहितनं. एवढं अजितदादा 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 करत 1 महिना नाचत होते. उतरा ना प्रचाराला, उतराव ना त्या यश पवारला. अजितदादांच्या विरोधात ज्याला उभं केलं होतं त्यांना उतरवा ना प्रचाराला. पुढच्या वर्षी, पुढच्या टर्मला बघू ना आपण काय करायचं ते. पण नाही करणार हे लोक. नकार नाही आमचा, पण आम्ही प्रचार करणार नाही. याचाच अर्थ असा आहे की आम्ही वहिनींना पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. हाच या मागचा मूळ उद्देश आणि मूळ अर्थ निघतो. हा झाला ढोंगीपणा. आलं लक्षात? काय आहे म्हणजे घरातल्या घरात सुद्धा इतकं वाईट राजकारण खेळतात हे. विचार करा, यांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये किती घाणेरडं राजकारण खेळलेलं असेल. उगाच राज ठाकरे बोललेले नाही आहेत. ज्या दिवशी राष्ट्रवादीचा जन्म झाला त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जातीवाद निर्माण झाला म्हणून. अर्थात राज ठाकरे सुद्धा वेळोवेळी सोयीस्कररित्या आपल्या भूमिका बदलत असतात, तो भाग निराळा. पण कधी कधी राज ठाकरे सत्य बोलूनही जातात. हेच पवार फॅमिलीबद्दल यांचं हे सत्य आहे.
याच पवारांनी सुनेत्रा पवारांना बारामतीमधून पाडलं, पार्थ पवारला मावळमधून पाडलं, बाहेरची सून म्हणून हिणवलं. आता हे विलिनीकरणाच्या नावाखाली दादांची शेवटची इच्छा असं म्हणत 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 लोकांच्या भावना जागृत करण्यासाठी धडपडत होते. का तर ते 40 आमदार आपल्याकडे यावेत आणि आपण आपल्याच पक्षातर्फे बिनविरोध जावं, आपल्याला कोणाची भीक मागायची गरज पडू नये. पण लागली गरज पडलीच. आता तुम्ही एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जे पवार ह्या 10-20 सेकंदांच्या क्लिपमध्ये काय बोललेत हे कळत नाही. हे राज्यसभेमध्ये व्हीलचेअरवर कशाला गेले होते तिथे शपथ घ्यायला? मग बसायचं ना घरी, आराम करायचा. जयंत पाटलाला पाठवायचं असतं राज्यसभेवर, नाहीच काय तर रोहित पवारला पाठवून द्यायचं असतं. पण सगळ्या ठिकाणी मी 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 मला एकदा शेवटचं खासदार बनायचंच आहे. कशासाठी बनताय? काय एक सीट वाया घालवताय सभागृहाचं? हे काय रोज जाऊन बसणार आहेत का तिथे सभागृहात? काय बोलावं या लोकांना काहीच कळत नाही. पण एवढं मात्र खरं आहे, बारामतीमध्ये अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या मुळे सहानुभूतीची प्रचंड लाट आहे आणि ह्याचा फायदा सुनेत्रा वहिनींना 100% होऊ शकतो. 100%. कारण असंही बारामतीमध्ये काँग्रेसचं काही फार काम आहे असं नाहीये. त्याच्यापेक्षा आभाळ इतकं काम अजितदादांनी आधीच बारामतीमध्ये करून ठेवलेलं आहे आणि त्याचाच फायदा हा सुनेत्रा वहिनींना होऊ शकतो. बघूया काय होतंय ते. उद्याचा दिवस आहे उमेदवारी माघारी घेण्याचा. तर काँग्रेसचा तो जो उमेदवार आहे उमेदवारी मागे घेतो की नाही उद्याच्या दिवशी आपल्याला कळेलच. आणि त्यानंतर निवडणूक झाल्यावर निकालानंतर तर काही जणांचं म्हणणं तर असं आहे की सुनेत्रा वहिनी रेकॉर्ड ब्रेक मतदानाने निवडून येणार आहेत. मित्रांनो, या बाबतीत आपलं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघत असतो. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जाता जाता विनंती, आपल्या गरीब शेतकऱ्यासाठी जो आता उन्हामध्ये होरपळतोय सध्या, त्याची लेकरं होरपळत आहेत, त्यांचे शिक्षण आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे, तर त्याची तयारी आपल्याला करायची आहे आणि ती आत्तापासूनच करावी लागणार आहे. ऐन तोंडावर ऍडमिशनच्या दिवशी आपण नाही करू शकत या गोष्टी. तेव्हा आत्तापासूनच सुरू करूया मित्रांनो. कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठीची जी सेवा आपण देत आहोत ती तर चालूच आहे अखंडपणे. पण हे पण करणं आपल्याला आता खूप गरजेचं आहे, कारण मराठवाड्यामधली भीषण परिस्थिती आहे मराठवाड्यात. तेव्हा आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारासाठी करता येऊ शकेल ते नक्की करा. आपल्या परिवारातर्फे आपण हे सर्व त्या गरजूंपर्यंत पोहोचवत आहोत. मित्रांनो, ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून मात्र व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे आम्हाला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल. आणि तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं याचा अर्थ तुम्ही सुद्धा परिवार झालेले आहात. असे तर आपण युट्यूब परिवार आहोतच, मात्र स्वाभिमानी हिंदूंचा एक परिवार आहे हे सुद्धा जगाला कळणं गरजेचं आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर ट्रान्झॅक्शन करा, योगदान द्या, सहकार्य करा, मन मोठं करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.